मित्रहो, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेल काटकसरीने वापरण्याचं आवाहन केलं. पण त्यानंतर देशभरासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून सुद्धा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसू लागल्या. पंतप्रधानांच्या या आवाहनाला केवळ राज्यातूनच नाही तर देशभरातून विरोध होताना दिसून येतोय. विरोधी पक्षांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. वाढत्या महागाईने जनता आधीच होरपळून गेलेली आहे. सामान्य माणसाचं रोजचं जगणं कठीण झालेलं आहे. त्यामुळं आधी महागाई गगनाला भिडवायची आणि आता जनतेला काटकसरीचे सल्ले द्यायचे, अशी टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांनीही सरकारवर निशाणा साधलेला आहे. इंधनाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. त्यामुळे लोक आधीच त्रस्त असताना अशा प्रकारचं आवाहन करणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडं महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचं स्वागत करीत तात्काळ पावले उचलायलाही सुरुवात केली. म्हणजे शासकीय स्तरावर इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी सत्ताधारी मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केलेली आहे. त्याचबरोबर अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करायलाही सुरुवात केली आहे. पण तरी सुद्धा सत्ता पक्षातील काही नेते अजूनही काटकसरीचे धोरण स्वीकारायला अजिबात तयार नसल्याचंही दिसलं. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र एक वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं सत्ता पक्षातील नेत्यांची मोठी कोंडी झाली. सुप्रिया सुळे यांनी सरकारला एक पत्र लिहिलं. आपली सुरक्षा आणि वाहनं परत घेण्याची विनंती त्यांनी सरकारला केली. देशात संकटाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काटकसर करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला दिलेला पोलीस बंदोबस्त आणि वाहनं तातडीनं काढून घेण्यात यावी. संकट दूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेव्हा अगदीच गरज भासली तर ती पुन्हा बहाल करण्याचाही विचार करावा, असं सुप्रिया सुळे यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांची मोठी कोंडी झालेली आहे. सुप्रिया सुळे यांनी अनेकांना या निर्णयानं क्लीन बोल्ड केल्याचं सुद्धा म्हटलं जाऊ लागलेलं आहे. विरोधी पक्षातले नेते स्वतःहून पुढे येत असताना सत्ता पक्षातील नेत्यांना सरकारी वाहनं आणि पोलीस बंदोबस्त घेऊन फिरणं आता कठीण होणार आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे यांनी जसा निर्णय घेतला तसा निर्णय सत्ताधारी पक्षातील किती नेते घेत आहेत, खरं तर हे पाहण्यासारखं आहे. हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. सुप्रिया सुळे यांनी घेतलेला निर्णय त्याचा सत्ता पक्षातील नेते पूर्णपणे घेतील का? आपला पोलीस बंदोबस्त, सरकारी वाहनं सरकारकडे परत करतील का? हो, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.